तरी मित्रांनो आरती झालेली आहे. आता थोड्याच वेळात गणपतीचं विसर्जन होईल. आमचा अर्णव मला विचारतो, मम्मी गणपती बाप्पा कुठे चालले? त्यांना पाण्यामध्ये का सोडते असं विचारतो तो मला. अर्णव त्याच्या पप्पाला विचारतो की पप्पा देवबाप्पाचं घर कुठे आहे, जवळ आहे की लांब आहे? जेवढं बघील तिकडं पाणी. मारुती गल्लीचा गणपती आहे नाही? हे बघा, पहिल्यांदा छोट्या गणपतीचं विसर्जन करते तर ते घेऊन चाललेत बघा, दिसलं तुम्हाला? त्याच्यानंतर मोठ्या गणपतीचं विसर्जन होणार. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या. चालले बघा गणपती बाप्पा. ये ना पुढं अर्णव. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. हे बघा, गणपतीचं तोंड ह्या साईडला फिरवलेलं आहे आणि आता गणपतीचं विसर्जन होईल. मी पुढे जाऊन दाखवते तुम्हाला. हे बघा, हा अर्णव. गणपती बाप्पा मोरया. गणपती चालले आपल्या गावाला. लाटा भरपूर आहेत ना, त्याच्यामुळे आतमध्ये जाता येत नाही त्यांना. विहिरीत वगैरे गणपती विसर्जन भरपूर मोठ्या प्रमाणात होते, म्हणजे आरामात होते. समुद्रामध्ये जाता येत नाही लाटांमुळं. तर मित्रांनो, गणपती बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता हे बघा, आता मोठी मूर्ती गणपतीची येते. बघा, विचार करा, एवढी मोठी मूर्ती समुद्रामध्ये कशी घेऊन जातील ते लोक? हे बघा, गणपती बाप्पा
चालले गावाला, चैन पडेना आम्हाला. तर मित्रांनो, दर्शन घ्या गणपतीचं. किती छान हे दृश्य आहे ना, किती छान वाटते बघा. खरंच पाठीमागं पाहिजे तेवढा मोठा समुद्र आहे आणि किती छान दृश्य दिसते हे. प्लीज मित्रांनो, माझ्या चॅनलला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. एवढ्या मोठा मोठा लाटा येते. तरी बघा, हे गणपती बाप्पाचं विसर्जन होते.